नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज दिनांक 22 ऑगस्ट 2025 आणि आज आपण बघणार आहोत आजच्या संदर्भातील चालू घडामोडी. मित्रांनो, तत्पूर्वी एक आठवण, नुकतीच होऊ घातलेली पोलीस भरती, सरळ सेवा, बँकिंग ज्या TCS IBPS मार्फत घेतल्या जातात, तसेच MPSC UPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षा जसे की स्टाफ सिलेक्शन कमिशन, ग्रुप C, ग्रुप D आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षा यासाठी उपयुक्त असणाऱ्या सर्व चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात अगदी मोफत. त्यामुळे या संधीचा लाभ घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, ज्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला. हाच लोगो तिथे आहे. ते जाऊन चॅनल जॉईन करायचं आहे आणि मोफत PDF मिळवायची, आपले मार्क फिक्स करायचे आणि आपली सरकारी नोकरी फिक्स करायची. तर चला, याचबरोबर आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न, 2025 मधील पहिली सिनसिनाटी ओपन विजेतेपद कुणी जिंकले? तर कार्लोस अल्कराज असं या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2, सिनसिनाटी ओपन 2025 अंतिम सामन्यात जॅनिक सिन्नरने का माघार घेतली? तर दुखापतीमुळे आणि त्यामुळे उष्णतेमुळे अस्वस्थता होत होती म्हणून. ठीक आहे, बघा सिनसिनाटीचा आपण एक ग्राफ बघूया. हे बघा, हे बघा, सिनसिनाटी ओपन 2025 महत्वाचे मुद्दे. कधी झाली? 7 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट. ठीक आहे, कुठे झाली? तर लिएंडर फॅमिली टेनिस सेंटर, मेसन, ओहायो, अमेरिका. आता विजेते हे महत्वाचं आहे, हे एक महत्वाचं आहे आणि हे विजेते. तर किती टप्प्यात होते? पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी. ठीक आहे, क्लिअर. आता विजेता आणि उपविजेता. तर पुरुष एकेरीचा विजेता कोण? आपण आताच बघितलं, कार्लोस अल्कराज. आणि उपविजेता कोण? जॅनिक सिनर, जो आजारी पडल्यामुळं फायनल मधून त्यांना माघार घेतली. ठीक आहे, तर महिला एकेरीची विजेता कोण? इगा स्वियाटेक, है ना, हे टी टमाट्याचे इगा स्वियाटेक. आणि उपविजेती कोण? गिजगिज झालाय, थोडा पुसून काढतो, एक सेकंड. बघा, उपविजेती कोण? जस्मिन पावलिन. पुरुष दुहेरीचे विजेते कोण आहे? निकोला मेक्टिक आणि राजीव राम. उपविजेते कोण आहे? लोरेंझो मुसेत्ती आणि लोरेंझो सोनेगो. महिला दुहेरीच्या विजेता कोण आहे? ग्रॅबिएला डाब्रोव्स्की आणि एरिन राउटक्लिफ. ठीक आहे, तर हे महत्वाचं आहे. बघा, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, भारताच्या 5002 मीटर मानवी डुबकी मोहिमेचा प्राथमिक उद्देश काय होता? तर याचा उद्देश होता खोल समुद्रातील वैज्ञानिक संशोधन आणि संसाधनाचा शोध घेणे. बघा, मानवी डुबकी मोहिमा उद्देश काय? खोल समुद्राचा अभ्यास, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, संसाधने, हवामान याचा अभ्यास करायचा. ठीक आहे, उपकरण काय आहे? तर माणसासोबत सबमर्सिबल म्हणजे पाणबुडी, माणसासोबत खोल समुद्रात जाणारी पाणबुडी आणि मानव विना चालणारी सागरी उपकरणे म्हणजे रोबोटिक, है ना. तर प्रसिद्ध मोहिमा महत्वाची आहे आपल्याला, बाकीचे काय असो पण असो. ठीक आहे, याच्यावर फोकस करूया आपण. हे बघा, 1960 ला, 1912 आणि 1919 या 3 मोहिमा झाल्या. कोणत्या? ट्रिएस्ट, मरीना ट्रेच म्हणजे या ठिकाणी ही झाली. जेम्स कॅमेरॉन, है ना, एकानच खोल उडी मारली होती. आणि व्हिक्टर विस्को 5 डिप्स मोहीम.
तर याच्यात आव्हानं काय होते? उच्च दाब, अंधार, तांत्रिक मर्यादा आहे की नाही. मागच एक आपण बघितलं की खाली खूप प्रेशर असतो, जोराचा दबाव पाण्यामध्ये, तर त्याच्यामुळे त्या पाणबुड्या वगैरे फुटून जातात. त्याच्या जे आव्हानं असतात. ठीक आहे. ही जनरल माहिती आहे, आपल्याला परीक्षेत असं एवढं डिटेलिंग मध्ये विचारत नाही. फक्त ह्या मोहिमा याचा उद्देश विचारला जातो की खोल समुद्राचा अभ्यास. बघा आपलं काय आहे, खोल समुद्रातील वैज्ञानिक संशोधन आणि संसाधनाचा शोध. फक्त हे थोडस लक्षात ठेवलं, तुम्हाला प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी मेहनत करावी लागणार नाही, हे जर जाणून घेतलं तर. ठीक आहे. तर बघा याचा उपयोग काय? संशोधन, औषध, हवामान अभ्यास आणि जैवविविधता, आहे की नाही. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न. भारतातील पहिले डिजिटल साक्षर राज्य कोणते आहे? तर ते आहे केरळ राज्य. प्रश्न क्रमांक 5. केरळमध्ये डिजिटल साक्षरता प्राप्त केलेल्या नागरिकांचे प्रमाण किती आहे? तर 99.98. बघा, म्हणजे 0.2% कमी आहे डिजिटल साक्षर, म्हणजे 100% साक्षर व्हायला. प्रश्न क्रमांक 6. ग्रामसभेच्या बैठकीचे संचित इतिवृत्त तयार करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या AI चलित साधनाचे नाव काय? तर सभासार असं त्या साधनाचं नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक 7. सॉरी. आंतरराष्ट्रीय सीमेवर अँटी ड्रोन प्रणाली सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर पंजाब असं या प्रश्नाचं उत्तर आहे. महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल कोण? तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल आहे, ज्यांना आता उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून भेटलेली आहे. ज्याच्यामुळं आता साहजिकच राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे मतदार जास्त आहे, त्याच्यामुळे हेच भारताचे उपराष्ट्रपती होणार आहे. आणि हे भारताचे 15वे उपराष्ट्रपती असतील, जर झाले तर. म्हणजे होणारच आहे, पण आपण आधीच नाही म्हणू शकत. ठीक आहे. कारण 14वे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता. ठीक आहे. आपण राज्यपाल आणि हे बघूया एकदा, राज्य आणि राज्यपाल. तर आंध्र प्रदेशचे राज्यपाल सय्यद अब्दुल नझीर, अरुणाचल प्रदेश कै त्रिविक्रम पारनिक, आसामचे राज्यपाल लक्ष्मण आचार्य, बिहारचे राजेंद्र अरळेकर, छत्तीसगडचे रमेश बैस, गोव्याचे PS श्रीधरन, गुजरातचे आचार्य देवव्रत, हरियाणाचे बंडारू दत्तात्रेय, हिमाचल प्रदेशचे शिवप्रताप शुक्ला, झारखंडचे संतोष गंगवार, कर्नाटकचे थावरचंद गेहलोत, केरळचे आरिफ मोहम्मद खान, मध्य प्रदेशचे मंगूभाई पटेल, महाराष्ट्राचे CP राधाकृष्णन, मणिपूरचे अजय कुमार भल्ला, मेघालयचे CH विजयशंकर, मिझोरामचे हरिबाबू कंभमपती, नागालँडचे ला गणेशन, ओडिशाचे हरिबाबू कंभमपती, पंजाबचे गुलाबचंद कटारिया, राजस्थानचे हरिभाऊ बागडे हे महाराष्ट्राचे नेते आहेत. सिक्कीमचे ओमप्रकाश माथुर, तामिळनाडूचे RN रवी, तेलंगणाचे जिष्णुदेव शर्मा, त्रिपुराचे इंद्रसेना रेड्डी, उत्तर प्रदेशचे आनंदीबेन पटेल या गुजरातच्या माजी मुख्यमंत्री सुद्धा आहेत. उत्तराखंडचे गुरमीत सिंग, पश्चिम बंगालचे CV आनंद बोस. ठीक आहे. तर कधी कोणतेही विचारले जाऊ शकता, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. वाटल्यास बॅग घेऊन स्क्रीनशॉट घेऊन टाक. हा, हे का. चला पुढचा प्रश्न बघा. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2025 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? होम बाउंड असा हा चित्रपटाचं नाव आहे. हे महत्वाचे 2025 मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवल. ठीक आहे. म्हणजे इंडियन फिल्म फेस्टिवल महत्वाचं, ते मेलबर्नला झालेलं आहे आणि ह्या वर्षीच आहे, त्याच्यामुळं हे बघा. इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणी जिंकला? तर नीरज घायवान यांनी जिंकला. एक्सलन्स इन सिनेमा अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? आमिर खान. म्हणजे त्याच पुरस्कार सोहळ्यात इंडियन फिल्म फेस्टिवल
मेलबर्न. बघा, इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर अभिषेक बच्चन असं याचं उत्तर आहे. इंडियन फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये विशेष उल्लेख पुरस्कार कोणत्या कलाकाराला देण्यात आला? तर गुगुन किंगपेन. ठीक आहे, पुरस्काराचा एक चार्ट आपण बघून घेऊ. बघा, महोत्सवाचं नाव काय? इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, IFFM. ठीक आहे. वर्ष कोणतं? 2016. आवृत्ती कितवी? 16वी. माफ करा, 2025 वर्ष 16वी आवृत्ती. कालावधी किती आहे? 14 ते 24 ऑगस्ट. ठीक आहे, म्हणजे सध्या चालू आहे. ठिकाण मेलबर्न व व्हिक्टोरिया, ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. मुख्य पाहुणे कोण आहे तिथले? आमिर खान. आणि उद्घाटन कोणत्या चित्रपटात झालं? बक्षो बोंदी. बघा, समारोपाचा चित्रपट होमबाउंड. विशेष पुरस्कार आदिती राव हैदरी. अन्य सन्मानित कलाकार वीरदास, ऋत्विक घटक, गुरुदत्त. प्रमुख उपक्रम ध्वज फडकावणे, चर्चासत्र, विशेष स्क्रीनिंग. उद्दिष्ट काय? भारतीय चित्रपट संस्कृतीचा जागतिक प्रसार करणे, हे महत्वाचं आहे उद्दिष्ट. आणि आयोजक कोण आहे? व्हिक्टोरिया सरकारच्या सहकार्याने, म्हणजे मेलबर्न. ठीक आहे. तर चला पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 14. भारतीय संसदीय व्यवस्थेत विरोधी पक्ष नेत्याचा उल्लेख कुठे आहे? तर विरोधी पक्ष नेत्याचा उल्लेख आहे विरोधी पक्ष नेत्याचे वेतन व भत्ते कायदा 1977. ठीक आहे. लोकसभेत विरोधी पक्ष नेत्याची मान्यता मिळवण्यासाठी किमान किती जागा आवश्यक आहे? तर त्या आहेत 55. बघा, लोकसभेतील सध्याचे विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी, आणि काँग्रेसचे 99 सदस्य आहे. मागच्या वेळी 44 होते, त्यामुळे मागच्या लोकसभेला कुणीच विरोधी पक्ष नेता नव्हतं. ठीक आहे, हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. याच्याबद्दल आपण डिटेल मध्ये वाटल्यास उद्याच्या व्हिडिओ मध्ये घेऊया. ठीक आहे. तर याबरोबर आजचा आपला व्हिडिओ संपला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा आठवण, पोलीस भरती जी आता होते, जम्बो पोलीस भरती, तसेच तलाठी, ग्रामसेवक, इतर सरळ सेवा, बँकिंग, MPSC, UPSC सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे, अगदी मोफत. त्याचा लाभ घ्या. टेलिग्राम चॅनल आहे आपलं चालू घडामोडीवाला, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ठीक आहे, त्याला क्लिक करा, जॉईन व्हा आणि आपली सरकारी नोकरी पक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो मच.